सुरू करूया. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. मागच्या बुधवारी आपण महाराजांचं हे आनंदलहरी 6 भाग 6 मधलं दुसरं प्रवचन जे आहे दिगंबरावरच, त्यातलं पहिल्या दिगंबराचा अर्थ घेऊन झाला होता. दुसऱ्या दिगंबराचाही अर्थ मला वाटतंय झाला होता. आणि आपण श्रीपाद वल्लभ ला सुरुवात करणार होतो. महाराज सांगतायत आता, त्यानंतर श्रीपाद वल्लभ हे संबोधन आलेले आहे आणि शब्द परत दिगंबरा आहे त्याचंही विवेचन केलं आहे. श्रीपाद वल्लभ नाम प्राप्त ही नक्र गजेंद्रमिव द्रौपद्यम बरीशचोर ग्रसित द्विजमेव. श्रीपाद वल्लभ या नामामध्ये इतकं स्मरण झालं महाराजांना. श्रीपाद हा दत्तात्रेयांनी घेतलेला अवतार आहे. हे जे महाराज सांगतात की श्रीपाद वल्लभ या नुसत्या एका नावाने महाराजांना म्हणजे मोठ्या महाराजांना इतकं सगळं स्मरण झालं, तर कोणतं कोणतं स्मरण झालं तर नक्र गजेंद्राच्या गोष्टीचं स्मरण झालं, द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या गोष्टीचं स्मरण झालं, किंवा द्रौपदीला जे त्यांनी सूर्याला दिलेल्या पात्रातलं अन्न संपल्यावर द्रौपदीने धावा केला तेव्हाही भगवान आलेले आहेत, ते सगळं आठवलं. आणि चोरग्रसित द्विज जी गुरुचरित्रामध्ये कथा आहे तीही आठवली. महाराजांनी सुरुवातीला जे एक सायक्लो स्टाईल मध्ये आलेलं आहे, आपण वाचलेलं प्रवचन भक्ती या विषयावरच, तर त्याच्यात महाराजांनी सांगितलेलं आहे की भगवंताची जी सगळी नावं आहेत ती गौण नावं आहेत. गौण म्हणजे मराठीत गौण म्हणजे कमी असा अर्थ धरला जातो, तो बरोबर नाही आहे ऍक्च्युली. गौण याचा अर्थ आहे गुणप्रवृत्त नाव आहे. मग तिथे महाराजांनी सांगितलंय दामोदर नाव आहे, म्हणजे भगवंताच्या उदराला दोरीने बांधलं यशोदा मातेनी. त्यात म्हणजे एक एक नावाचं तो पूर्ण चरित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं असं महाराज म्हणाले. तर तसं इथेच मोठ्या महाराजांना श्रीपाद वल्लभ या नामाने जे समोर आलं म्हणजे तो, तर ते श्रीपाद वल्लभ हे संबोधन हे सगुण परब्रह्मा करता, म्हणजेच भगवान श्रीकृष्ण दत्तात्रय सद्गुरू आपले महाराज यांच्याकरताच ते संबोधन आहे. तर महाराज सांगतात श्रीपाद वल्लभ या नामामध्ये इतकं स्मरण झालं महाराजांना. श्रीपाद हा दत्तात्रेयांनी घेतलेला अवतार आहे. गुरुचरित्रामध्ये त्या अवताराची कथा आलेली आहे. आरंभाला ज्ञानभूमिकेवरून विचार झाला आहे. तत्वविचार करताना देह, इंद्रिय, मन, प्राण वगैरे सगळं बाजूला ठेवलेलं आहे आणि त्याचा साक्षी ज्याच्या अस्तित्वामुळे या सगळ्यांना कार्य करता येतं तो अंतरात्मा म्हणजे जीवाचं स्वरूप आहे. तो निर्विकार आहे. तो निर्विकार साक्षी आहे. ईश्वराचं स्वरूप सर्वव्यापी आहे. सर्व विश्वरूपी विराट रूपी तो आहे. आणि हे दोघेही एक आहेत. हे दोघेही एक आहेत हे दुसऱ्या श्लोकात सांगितले आहे. ज्ञान किंवा तत्वदृष्टीने या दोघांचे स्वरूप सांगून त्यांचे ऐक्य सांगितले. म्हणजे ह्याचा एक आपल्याला आठवत असेल तर महाराज कायम दिगंबराचा जप सांगताना
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचा जप करा म्हणून सांगायचं, किंवा त्या याचं कधीही महामंत्र असा उल्लेख करायचा. त्याचं कारण असं आहे की कोणत्याही अ, गोष्टीच्या आधी महा लागलं तर महा म्हणजे नुसतं मोठं असा अर्थ नाहीये. महा म्हणजे तिकडे त्या ब्रह्मतत्वापर्यंत जे पोचतं ते त्याला महा म्हणतात. महात्मा, महाआत्मा, हल्ली कोणालाही महात्मा म्हणतात तसं नाहीये. ज्या जीवात्म्या ज्यांनी स्वतःच्या जीवात्म्याची उन्नती करून परमात्म तत्वाची प्राप्ती करून घेतलेली आहे, ज्याला ब्रह्मवाक्याचा बोध झालेला आहे, त्याला महात्मा म्हणतात. तसं ही महावाक्य जे आहे, की महावाक्य तत्वमसी छांदोग्यातलं महावाक्य आहे, अयमात्मा ब्रह्म, हे प्रत्येक वेदाचं एक एक महावाक्य आहे. तर त्याचा अर्थ की त्या वाक्यात जीवब्रह्म ऐक्याचा बोध झालेला आहे, किंवा परब्रह्मच फक्त आहे, बाकी काहीही नाही. म्हणजे अनेकत्व जो दिसतोय तो केवळ भासमात्र आहे, असा जो बोध वाक्याने केला गेलेला आहे त्याला महावाक्य म्हटलेलं आहे. तसं हा महामंत्र म्हटलेला आहे. आणि महावाक्यापेक्षाही याची महती जास्त काय आहे, कारण महावाक्यामध्ये जीव ब्रह्म हे एकत्व सांगितलंय. पण जर ज्ञानमार्गी कोणी असेल तर त्याला आपण सच्चिदानंद आहोत आणि ही माया वेगळी आहे असा किंचितसा तो एक द्वैताचा लवलेश शिल्लक राहू शकतो. कारण माया वेगळी म्हटलं तर तिथे द्वैत आलं ना. परब्रह्माशिवाय काहीही नाही. भास जरी असला तरी तो परब्रह्माच्या ठिकाणीच, म्हणून तो लीला, किंवा त्याला ज्ञानेश्वर माऊली चिद्विलास म्हणतात, तसा तो आहे. हे कळण्यासाठी या महावाक्यात काही प्रोव्हिजन नाहीये. तसंच जे भगवंताचे अवतार झालेले आहेत, तर त्या अवतारांचं विशेषत्व बाकी जीवांपेक्षा वेगळं काय आहे हेही या महावाक्यात कळून येत नाही. किंवा कधी कधी जे शुष्क ज्ञान मार्गाने जातात, तर त्यात होतं कसं की ईश्वराला, ईश्वर जो आहे, ईश्वर म्हणजे सर्व शक्तिमान आहे, त्याचे अवतार म्हणजे मायेत तो ईश्वर येतो अशा पद्धतीने ते, म्हणजे तोही भासासारखं धरलं जाऊ शकतं ज्ञानात. त्यामुळे शुष्क ज्ञान जे आहे त्याच्यातनं भगवान असं सांगतात 12व्या अध्यायात गीतेच्या, क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसा अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवत वाक्यते. म्हणजे अव्यक्ताची नुसती जो उपासना करतोय तर तो मार्गात क्लेशोधिकतरस्तेषाम म्हटलंय, म्हणजे क्लेश जास्त आहेत. क्लेश म्हणजे काय, ईश्वरापासून दूर जाण्याची शक्यता जास्त आहे. तर त्यामुळे सगुण रूप काय आहे, म्हणजे ईश्वर जीव ब्रह्म ऐक्यत्व दाखवण्याबरोबर सगुण ब्रह्म जे आहेत, सगुण अवतार जे आहेत भगवंताचे, त्याच्यात मायेचा लेश नाही. तो आविष्कार एक ही गोष्ट एक्सप्लेन करायला गुलाबराव महाराजांनी एक स्वतः एक टर्म तयार केली. ती म्हणजे अशी की, म्हणजे जनरली जर वेदांतपर ग्रंथ आपण वाचू तर त्या ह्याच्यात असं येतं की सच्चिदानंदावर या सगळ्या जग दिसतं, तो फक्त भास त्याच्या अधिष्ठानाने झालेला आहे. आणि तो भास त्याला विवर्त म्हटलेलं आहे. विवर्त म्हणजे जे आहे तसं न भासता दुसरं भासणं, याला विवर्त म्हणतात किंवा अध्यास म्हणतात.
म्हणजे त्याला एक म्हणजे काही स्टँडर्ड उदाहरण आहेत की शुक्ती रजत किंवा स्तंभाच्या ठिकाणी चोर भासणं किंवा रज्जू सर्प म्हणजे रज्जू पडलेली आहे, दोरखंड असा वेडावाकडा पडलेला आहे आणि तो साप भासला. आता तिथे दोरखंड नसताच तर साप पण भासला नसता, म्हणजे त्या दोरखंडावर सर्पाचा अध्यास झालाय असं म्हटलेलं आहे. तर हे सगळं जग आहे ते परब्रह्मावर मायेच्या अध्यासाने झालेलं आहे, म्हणून त्याला अध्यस्त विवर्त म्हटलेलं आहे. पण म्हणजे भगवंताचे जे अवतार आहेत आणि तद्रूप झालेले संत महात्मे आहेत, त्यांचं शरीर काही पंचभाव महाभौतिक राहत नाही. तर त्यामुळे त्याला अनध्यस्त विवर्त म्हटलेलं आहे. म्हणजे विवर्त म्हणजे ते सर्वव्यापी न दिसता एवढूशे दिसले हा विवर्त आहे. पण तो विवर्त होताना मायेचा भाग काही नाही. म्हणजे तो चतुर्भुज द्विभुज जरी कृष्ण परमात्मा असला तरी तो त्याच वेळी अनंत हस्ताचा, सहस्र शीर्षा, सहस्र बाहू असलेला, सर्वव्यापी सर्व काळात असणारा असा एका वेळीच आहे. तर त्याकरता त्या सगुण रूपाचं महात्म्य जे आहे असं एकाच वेळी म्हणजे जीव ब्रह्म एकत्व आणि सगुणाचं महात्म्य आणि मग देव गुरु याचं एकत्व हे कोणत्याही बाकी मंत्रात इतक्या सहजतेने सांगितलेलं गेलेलं नाहीये, ते इकडे सांगितलेलं आहे. त्यामुळे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याला महामंत्र म्हटलं गेलेलं आहे. तर तर हे आता डिटेलमध्ये आपण दिगंबराचा सुरुवात पूर्वी आपण एकदा हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जे येऊरला झालेलं प्रवचन आहे महाराजांचं, ज्याच्यात महाराजांनी हा सगळा विषय डिटेलमध्ये घेतलेला आहे. त्याचा अर्थ आपण वेगळे त्याच्याकरता आपण ऑलरेडी केलेले आहेत व्हिडिओ, म्हणजे दिगंबराच्या अर्थाकरता. तर ते जर ऐकले तर हे अजून चांगल्या पद्धतीने कळून येऊ शकतं आपल्याला. तर श्रीपाद वल्लभ हे नाव आहे आणि उदाहरणं कसली कोणाकोणाची घेतली तर पहिलं तर नक्र उदाहरण घेतलेलं आहे. आता येईलच ते, आपण महाराज काय सांगतात ते पुढे पाहू. तर श्रीपाद वल्लभ या नामामध्ये इतके स्मरण झालं महाराजांना. श्रीपाद हा दत्तात्रयांनी घेतलेला अवतार आहे. गुरुचरित्रामध्ये त्या अवताराची कथा आलेली आहे. आरंभाला ज्ञान भूमिकेवरून विचार झाला आहे. तत्वविचार करताना देह, इंद्रिय, मन, प्राण वगैरे सगळं बाजूला ठेवले आणि त्याचा साक्षी, ज्याच्या अस्तित्वामुळे या सगळ्यांना करता येतं, तो अंतरात्मा म्हणजे जीवाचं स्वरूप आहे. तो निर्विकार साक्षी आहे. ईश्वराचं स्वरूप सर्वव्यापी आहे. सर्व विश्वरूपी विराट रूपी तो आहे. आणि हे दोघेही एक आहेत. हे दोघेही एक आहेत हे दुसऱ्या श्लोकात सांगितले आहे. ज्ञान किंवा तत्वदृष्टीने या दोन्हीचे स्वरूप सांगून त्यांचे ऐक्य सांगितलेले आहे. इथपर्यंत आपण मगाशी वाचलं होतं. आता श्रीपाद वल्लभ हा अवतार झाला. श्रीपाद वल्लभ हे नाव जे प्राप्त झालं आहे हे भक्तांचं कल्याण कसं केलं त्यांनी यावरून प्राप्त झालंय. अवतार हा निर्मोही आहे, त्याला काही मोह नाही. पण जीवात्म्याला मोह उत्पन्न झालेला आहे. मी शरीर आहे, मी दुःखी आहे, मी मोठा आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे वगैरे, हे सगळे भ्रम झालेले आहेत. ईश्वर हा सर्वव्यापी, सर्वस्वरूपी आणि निर्मोह आहे. भक्तिमार्गाच्या योगाने त्या ईश्वर स्वरूपाची कृपा झाली म्हणजे हे सगळं ज्ञान होतं. इथे महाराज हे तेच सांगतात जे आपण योगसूत्राच्या इंट्रोडक्शन मध्ये पाहिलं की
पतंजल महर्षी जे शेषावतार आहेत तेही तेच सांगतात. म्हणजे अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा म्हणून चित्तवृत्तीचा निरोध ज्याला योग म्हणतात तो प्राप्त होण्यासाठी अभ्यास आणि वैराग्य हे सांगितलं. पण त्याच्याही पेक्षा वरचं साधन म्हणजे ईश्वर प्रणिधानात्वा हे त्यांनीही सांगितलेलं आहे. आणि नामस्मरण हे प्रणवाचा उल्लेख करून तस्य वाचक प्रणवा म्हणून त्यांनी सांगितलेले आहे. तर महाराजही तेच सांगतायत की भक्ती मार्गाच्या योगाने त्या ईश्वराची कृपा झाली तरच ज्ञान होतं. नुसतं शुष्क ज्ञानाभ्यास करून ज्ञान होत नाही. त्या ज्ञानाभ्यासाला ईश्वर प्रणिधानाची, ईश्वराच्या भक्तीची जोड द्यावी लागते. आणि त्याच्याही आधी साधन चतुष्टय जर नसेल तर ते योग्य ज्ञान न होता विपरीत ज्ञान होऊ शकतं. म्हणजे बुद्धिभेदही होऊ शकतो. आपण मागे कोणत्या तरी ह्या सिरीजमध्ये का दुसऱ्या ह्याच्यात त्या कालींचं उदाहरण घेतलेलं. म्हणजे रामकृष्णांचे शिष्य होते काली म्हणून, त्यांचं उदाहरण आपण घेतलं होतं की तेवढी तयारी नसताना जर त्या ज्ञानमार्गाकडे कल झाला तर बुद्धिभेद होऊन पाय घसरण्याची किंवा भलत्याच मार्गाला लागण्याची पण शक्यता होऊ शकते. नास्तिकता पण येऊ शकते. तर म्हणून ईश्वराची कृपा ही भक्ती ही आवश्यक आहे. तर महाराज सांगतायत भक्ती मार्गाच्या योगाने त्या ईश्वर स्वरूपाची कृपा झाली म्हणजे हे सगळं ज्ञान होतं. देहाधिकापासून मन बाजूला होता होता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाऊन पोचतं आणि त्याचं अनुसंधान होऊ लागतं. ईश्वर कृपेनं विचारांनी ईश्वर स्वरूपाचं ज्ञान होत आहे आणि त्याच्या संबंधी अंतःकरणामध्ये भक्ती आणि प्रेम निर्माण होतं. ज्ञानदृष्टी आणि प्रेमदृष्टी या भक्तीच्या भूमिकेवरून हा विचार चाललेला आहे. म्हणजे ज्ञानदृष्टी ही पण भक्तीच्या माध्यमातून, प्रेमाच्या माध्यमातून आपल्याला ज्याच्याबद्दल प्रेम आहे त्याच्याबद्दल जाणून घेणं ही स्वाभाविक आवड आहे. आम्ही फक्त देवाची भक्ती करतो, ते वाचायची आपल्याला गरज नाही असं जे म्हणतात तर आयदर त्यांनी ज्ञान पूर्वीच मिळवलेले संत महात्मे ते आहेत की त्यांना काहीच वाचायची गरज नाही आहे, कारण ते ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाचा प्राप्ती झाल्यानंतर पराभक्ती जी आहे ती त्यांना प्राप्त आहे. किंवा म्हणजे ज्यांना खरी भक्ती निर्माणच झालेली नाहीये किंवा तेवढी तळमळ लागलेलीच नाहीये तेही म्हणू शकतात की आम्हाला जाणून नाही घ्यायचं. पण ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याबरोबर जाणून घ्यायला उत्सुकता ही आपोआपच निर्माण होणारी आहे. तर महाराज सांगतात ते मन बाजूला होता होता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाऊन पोचतं आणि त्याचं अनुसंधान होऊ लागतं. ईश्वर कृपेने विचारांनी ईश्वर स्वरूपाचं ज्ञान होत आहे आणि त्याच्या संबंधी अंतःकरणामध्ये भक्ती आणि प्रेम निर्माण होतं. ज्ञानदृष्टी आणि प्रेमदृष्टी या भक्तीच्या भूमिकेवरून हा विचार चाललेला आहे. म्हणजे ज्ञानाचा अभ्यास हाही भक्ती मार्ग आहे. बघू महाराजांनी विवेक चूडामणीमध्ये सांगितलेलं आहे की त्या सच्चिदानंद रूपाचा अव्यक्ताचाही जे अभ्यास करतात त्याचाही सतत ध्यास आहे. सतत ते आत्मतत्व कसं आहे, मग ते निर्विकार कसं आहे, निर्गुण कसं आहे, ते आनंद रूप कसं आहे, निर्गुण निराकार असून सुद्धा रसस्वरूप ते कसं असू शकतं, हा सगळा जो विचार आहे यांनी ते महात्मे युक्त राहत आहेत. तर त्यामुळे तीही भक्ती आहे. शांत भक्त आहेत ते. तीही ज्ञानी भक्तांची भक्ती ही भक्तीच आहे. आता पुढे सांगतायत महाराज ही उदाहरणंही जी घेतलेली आहेत मोठ्या महाराजांनी त्यांचंही महत्व खूप आहे. आपल्याला वरकरणी गोष्टी आपण ऐकलेल्या असतात की गजेंद्राचा पाय धरलेला नकराने आणि त्या मगरापासून वाचवावं म्हणून त्यांनी प्रार्थना केली. तर तसं काही नाही आहे ऍक्च्युली.
तर ते आपल्याला या उदाहरणावरनं कळून येतं. द्रौपदीचं उदाहरण आहे, अंबरीशाचं उदाहरण आहे आणि त्यात चोरग्रसित द्विजाचं. तर महाराज सांगतायत, श्रीपाद वल्लभांचं म्हणजे ईश्वराचं स्मरण झाल्यानंतर नक्र आणि गजेंद्राची प्रथम आठवण येते. मगराने त्या गजेंद्राला धरल्याची कथा सर्वांना माहीत आहे. मगर जेव्हा त्याला आत ओढून नेऊ लागला तेव्हा त्याला ईश्वराचं स्मरण झालं. त्याने ईश्वराची प्रार्थना केली. भगवान श्रीहरी गरुडावर बसून आलेले आहेत. तो श्रीहरी म्हणून अवतार घेतला भगवंतानी आणि आलेले आहे. तर इथे जी गजेंद्रांनी प्रार्थना केलेली आहे भगवंताची, ती जर आपण भागवतामध्ये ती भगवंताची केलेली प्रार्थना जर आपण वाचली ऐकली, तर त्यात गजेंद्र सर्वात पहिले तर महाराज सांगतात की त्यांनी काही भगवान विष्णू मला वाचवा किंवा असे काही कोणाचं नाव घेऊन प्रार्थना केलेली नाहीये. सर्वव्यापी सर्वशक्तिमान जे चैतन्य, जे आत्म तत्व आहे, परब्रह्म परमेश्वर जो आहे, त्यांनी माझं रक्षण करावं अशी प्रार्थना केलेली आहे. आणि रक्षण कशापासून करावं किंवा सोडवावं कशापासून, तर हा जो अज्ञानाधिष्ठित देह आहे, हत्ती योनी आहे, तो काय मानव जन्म नाहीये, म्हणजे अज्ञानयुक्त जो देह आहे त्या देहापासून मला सोडवा ही प्रार्थना आहे. मला मरणापासून वाचवा ही प्रार्थनाच नाहीये गजेंद्राची. मला या जन्ममरणाच्या फेऱ्यातनच सोडवा. हा देह ठेवा म्हणतच नाहीये तो. देह हा नको हीच प्रार्थना आहे. तर अशी ती श्रेष्ठ प्रार्थना आहे. त्यामुळे भागवतातल्या ज्या काही काही स्तुती आहेत त्याचा विशेष अभ्यास होणं आवश्यक आहे. कुंतीनी भगवंतांची केलेली स्तुती, प्रल्हाद आणि नरसिंहाचं जो संवाद आहे, प्रल्हाद स्तुती जी आहे, आणि मग नरसिंहांनी त्यांना काही मागायला सांगितलं, त्याच्यावर जे काही प्रल्हादजी मागत नाहीत किंवा मागितलं तरी सर्व कामना दूर व्हाव्या हे मागतात. तर हे खूप महत्वाचं आहे. गोपीगीत महत्वाचं आहे, भ्रमरगीत महत्वाचं आहे, भिक्षुगीत महत्वाचं आहे. ही गजेंद्रांनी केलेली स्तुती तशीच महत्वाची आहे. तर ते गजेंद्रांनी प्रार्थना केली आणि श्रीहरीही गरुडावर बसून आलेले आहेत आणि त्यांनी त्या गजेंद्राला मुक्त केले. आता मुक्त केले म्हणजे मगराच्या पाशातनं नाही मुक्त नुसतं. त्यांना त्या जे काही अज्ञान शिल्लक आहे त्या शापामुळे ज्ञानप्राप्तीला जसा गजेंद्र जन्म झाला तसाच त्यांची मुक्ती ही एक जन्म पुढे गेली ना. त्या आदल्या जन्मी त्यांना जो शाप झाला तोही त्यांच्या काहीतरी पूर्व प्रारब्धामुळेच झालेला असेल. पण त्याच्यामुळे जे अवरुद्ध झालेलं परोक्ष ज्ञान आहे पण मुक्तीची प्राप्ती झालेली नाहीये. ते अपरोक्ष होणं बाकी आहे. तो आनंदाचा, पूर्ण आनंदाचा अनुभव येणं बाकी आहे. तर तो भगवंतांनी त्यांना देऊन मुक्त केलेला आहे. फिजिकली त्या नकराला मारून नकराचाही उद्धार आहे, पण त्या नकराच्या त्या मगराच्या तावडीतनं गजेंद्राला मुक्त केलं ही मुक्तता नाहीये. त्याला जन्ममरणातनच मुक्त करून टाकलेलं आहे. त्यांनी त्या गजेंद्राला मुक्त केले. संकटात सापडल्यावर एका ईश्वराशिवाय दुसरा कोणीही आपल्याला त्राता नाही या भावनेने शरण गेलेला गजेंद्र त्याचं रक्षण केलं. ईश्वर रक्षण कोणाचं करतो हे महाराज सांगतायत की तशी तळमळ पाहिजे की कोणीही नाही, आणि म्हणून ती अनन्य भावानी प्रार्थना झाली तरच ईश्वर रक्षण करतो हेच सांगायला पुढची ही गोष्ट सांगतात द्रौपदीचं. आता यात खूप थोडक्यात सांगितलेले आहे भगवंतांनी, महाराजांनी. पण त्या द्रौपदीच्या ह्याच्यात महाराजांनी त्या दुसऱ्या दिगंबराच्या अर्थाच्या प्रवचनात सांगितलंय की जोपर्यंत ती अनन्य नाही झाली, जोपर्यंत पदर पकडून ठेवलाय तोपर्यंत वस्त्रावतार घेऊन आले नाहीत भगवान. सगळं सोडून जेव्हा तिने हाक मारली गोविंद द्वारकावासी, त्यावेळी ते आलेले. आणि
हा बरेच वर्ष मला प्रश्न पडलेला की कोणतीही प्रार्थना करताना आपण बऱ्याच वेळा ते पाहिले की जे भगवंताकडनं आपल्याला अपेक्षित आहे तो गुण ज्याच्यात दाखवला गेला आहे त्याच संबोधनाने त्याच नावानी भक्त हाक मारतात. जसं आपण श्रीपाद श्री वल्लभत्वम सदैव घोरात कष्टाच्या वेळी पाहिलं की क्लेशहारीन सुकीर्ते घोरात कष्टात उद्धरास मान नमस्ते म्हटले. म्हणजे माझे क्लेश मला हरण करून घ्यायचे आहेत तर तुम्ही क्लेशहारीने आहात ही आठवण भगवंताला करून दिलेली आहे. कारण संकल्प भगवंताच्या मनात काहीच नाही, संकल्प नाही, विकल्प नाही. भक्तवत्सलता आहे पण ती अशा भक्तांकरता आहे की ते त्या योग्यतेचे आहेत. तर मी जर तसा नसेल तर मला त्याची आठवण करून द्यायला लागेल. याकरता असं संबोधन घेऊन भगवंताची स्तुती केली जाते. तर असं असताना मग द्रौपदीने गोविंद या नावाने का हाक मारली किंवा द्वारकावासीने का म्हटलेले. म्हणजे उलट तर इकडे पाहिजेत, हस्तिनापुरात त्यांना येणं अपेक्षित असताना द्वारकावासीन हाक मारून कसा काय उपयोग झाला. तर ते नंतर हे लक्षात आलं की द्वारका म्हणजे नवपुरा नवद्वाराची नव असलेली ती द्वारका म्हणजे हे शरीर. आणि गोविंद गायींचा इंद्र म्हणजे गो म्हणजे गायी हा अर्थ आहे. तसा गो म्हणजे इंद्रिय. ऋषिकेश जो ज्याला म्हणतात, ऋषिक म्हणजे ही इंद्रिय, इंद्रियांचा ईश. तसा गायी गो म्हणजे गायी नुसतं नाही, गो म्हणजे इंद्रिय. त्या इंद्रियांचा जो इंद्र त्यांचा जो अ, अ, पालन करता किंवा त्यांचा जो अधिपती आहे असे तुम्ही आहात. नवद्वार या शरीरात तुम्ही आत्मस्वरूपाने राहणार आहात, त्यामुळे क्षणात ते जवळ आहेत. तर भगवंताची प्रार्थना करताना, दिगंबराचा जप करताना आपण ह्या सगळ्या अर्थाचं अनुसंधान ठेवून जर केलं तर त्याचं जास्त फळ आहे असं महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि त्या तळमळीने म्हणजे आपण श्रीपाद श्री वल्लभच्या वेळी पण पाहिलं स्तोत्राच्या वेळी की नान्यस्त्राता म्हणताना त्या क्षणापुरतं तरी आपली ती भूमिका जर झाली, 24 तास नाही राहणार पण निदान त्या क्षणा त्या तेवढं स्तोत्र म्हणताना किंवा दिगंबरा दिगंबरा म्हणताना श्रीपाद वल्लभ म्हणताना तसे भगवंत आपल्यासाठी पण यावेत ही जर तळमळ असली आणि ती कशी असावी त्याच्यासाठी काय प्रार्थना आहे चौथ्या दिगंबरात सांगितलेलंच आहे की काम क्रोध ग्रसितम माल्लभ अशी ही प्रार्थना शेवटच्या दिगंबरात केलेलीच आहे, ती येईलच पुढे. तर म्हणून हे द्रौपदीचं उदाहरण दिलेलं आहे आणि अंबरीशाचंही उदाहरण आहे. तर महाराज सांगतायत आता दुसरी कथा सांगतायत. द्रौपदी, अंबरीश आणि चोरांच्या तावडीत सापडलेला ब्राह्मण. द्रौपदी आणि अंबरीश यांचंही संरक्षण केलं भगवंताने. श्रीकृष्णांनी द्रौपदीचं रक्षण केलं, अंबरीशाचं रक्षण महाविष्णूंनी केलं. तरी ते एकच रूप आहे. कृष्णस्तु भगवान स्वयं म्हणून सांगितलेलं आहे, एकच आहे ते. तेही संकटात सापडलेले होते. द्रौपदीच्या वर मोठं संकट आलेलं आहे. भर सभेमध्ये तिची विटंबना व्हावी म्हणून सर्व कौरव प्रयत्न करत आहे. कुणीही तिचा त्राता नाही. सर्व पांडव तिचे पती सुद्धा स्वस्थ बसलेले आहे. अशा वेळेला अनन्य अंतःकरण तिचं झालेलं आहे. अन्य जे आहे ते बाजूला करून त्या ईश्वर स्वरूपाच्या ठिकाणी जर अंतःकरण जडलं तर ईश्वराचं दर्शन होतं, कृपा होती. तत्वज्ञानामध्येही अनन्य व्हायला पाहिजे. म्हणून पंचकोश बाजूला करून शुद्ध आत्मस्वरूपाच्या पर्यंत अंतःकरण पोचलं पाहिजे. ईश्वर स्वरूप समजून घेणं आणि त्याचं चिंतन फक्त आनंद म्हणून करणं ही ज्ञान भूमिका आहे. त्याच्यातही भक्तीची आवश्यकता आहे हे महाराजांनी सांगितलं. त्या अंबरीशाच्याही गोष्टीमध्ये सांगतात महाराज की ते दुर्वास ऋषींनी आधी ती
कृत्या सोडली, त्याचा नाश सुदर्शन चक्राने केला प्रकट होऊन, आणि ते दुर्वास ऋषींच्या मागे लागलेलं आहे. मग ते दुर्वास ऋषी ब्रह्मदेवांकडे गेले, शंकरांकडे गेले. ते म्हणाले, हे काही आमचं शस्त्र नाही, आम्ही याला अडवू शकत नाही, तुम्ही महाविष्णूंकडे जा. विष्णूंकडे गेले तर विष्णू म्हणाले, आता ते माझंही चक्र ऐकणार नाही, कारण माझ्या भक्तांची सेवा करायला, त्यांचं संरक्षण करायला मी त्याला ठेवलेलं आहे. त्यामुळे हे काय माझंही ऐकलं नाही. ज्याचा तू अपराध केलेला आहे, ज्याचा तुम्ही अपराध केलाय, त्याचीच तुम्ही क्षमा मागा, म्हणजे ते आवरेल. म्हणून ते अंबरीश राजाकडे जातात. तेव्हा अंबरीश पहिल्यांदा नमस्कार करून प्रार्थना करतो भगवंताला, चक्राला, की भगवंता, मी जर आपली कायावाच्या मनाने भक्ती केली असेल, धर्माचरण व्यवस्थित केलं असेल, तर या ब्राह्मणाचा ताप दूर हो. तरी ते चक्र थांबत नाही. मग ते म्हणतात, भगवंता, आपली जर माझ्यावर कृपा असेल, आपला जर मी लाडका असेल, तर हे दूर व्हावं म्हणतात. आता कृपा नाही, आपलं वात्सल्य भक्तावर नाही, हे कसं होईल? मग त्यामुळे त्या अशी प्रार्थना केल्यानंतर, म्हणजे मी भक्त आहे, माझ्याकडनं धर्म घडलाय, माझ्याकडनं भक्ती घडले, हा अहंकारही मान्य नाहीये भगवंताला. महाराज सांगतात, अकिंचन झालं पाहिजे. माझ्याकडनं धर्मही नाही, माझ्याकडे अर्थही नाही, काहीही माझ्याकडे तुम्हाला देण्याकरता नाहीये. आणि भक्त म्हणतात त्यांची लक्षणंही नाही, काही कर्मही नीट घडलेलं नाहीये, भक्तीही नाहीये, ज्ञानाची तर काही वानवाच आहे. असंही असताना केवळ तुम्ही, मी कसा आहे, मी लायक आहे असं काहीच नाहीये, पण तुम्ही दीनांचे दयाळू असे आहात. त्यामुळे तुमचा हा स्वभाव आहे की तुम्ही दीनात जो दीन आहे त्याच्यावर कृपा करता, तर तसा मी दीन आहे. अशा रीतीने, अशा प्रपन्नत्वाने जर प्रार्थना घडली तर कृपा होते. तर त्यामुळे अंबरीश राजांनी जेव्हा म्हटलं की आपलं जर माझ्यावर प्रेम असेल तर या ब्राह्मणाचा त्राप दूर हो, तेव्हा ते चक्र बाजूला झालेलं आहे. तर पुढे सांगतायत महाराज, ईश्वराच्या स्वरूपासंबंधी विचार चालू असताना, वेळ आहे ना, नाही तर मध्येच बंद व्हायला. ईश्वराच्या स्वरूपासंबंधी विचार चालू असताना श्रीपाद वल्लभ भक्तवत्सल कसे आहेत हे समजून देण्याकरता गजेंद्राला मगरापासून मुक्त केलं भगवंतांनी. त्याची कथा सांगितली, त्याचं स्मरण केलं. द्रौपदीचंही संरक्षण भगवंतांनी केलेलं आहे, तिला वस्त्र दिली, तेही आर्त भक्ताचं लक्षण आहे. अंबरीश राजा असाच संकटामध्ये सापडला. दुर्वास ऋषी शाप द्यायला लागले. महाविष्णू येऊन मला शाप द्या म्हणाले. तुमचा शाप भोगायचं सामर्थ्य अंबरीशाचं नाही, त्याकरता तुमचा शाप मी भोगतो, अनेक जन्म घ्यावे लागतील तुला, असं ते अंबरीशाला म्हणाले. महाविष्णू म्हणाले, मी घेतो त्याच्याकरता जन्म. वस्तुतः जन्माला कारण म्हणजे कर्म आहे. पाप पुण्य जे काही घडलं असेल त्याप्रमाणे जन्म येतो, म्हणजे नवीन शरीराशी जीवात्म्याचा संबंध होतो. जुनं शरीर पडणं म्हणजे मृत्यू, आणि नवीन शरीराशी जीवात्म्याचा संबंध म्हणजे जन्म आहे. हे नवीन शरीर कोणचं मिळेल याचा काही नियम नाही. जशी कर्म असतील त्याप्रमाणे ते प्राप्त होतं. जास्तीत जास्त पाप जर असेल तर वृक्ष योनीत जन्म येतो, म्हणजे वृक्षामध्ये जीव आहे, हे आपल्या शास्त्रकारांनी पूर्वीच सांगितलेलं आहे. पुण्यकर्म असेल तर मनुष्याधिकांची शरीरे मिळतात. तर वस्तुतः ईश्वराला पापपुण्याचा काही संबंधही नाही, निर्मोह आहे. सगळं कार्य त्याचं चाललेलं आहे.
आणि त्याचा त्यांना अहंकार नाही. सत्कर्म जरी झाली तरी त्या कर्माचा अहंकार उत्पन्न झाला तर त्या संपूर्ण कर्माचं फळ मिळत नाही. कर्म ईश्वरार्पण करणे म्हणजे कर्तृत्व ईश्वराचं आहे, ही भावना जर ते कर्म करताना असेल तर ते कर्म अत्यंत शुद्ध होतं. आपण जनरली जे म्हणतो की कर्म अर्पण करणं म्हणजे मी केलं म्हणून करायचं आणि नंतर म्हणायचं की हे तुला अर्पण. तर तयारी जोपर्यंत नाही तोपर्यंत तेही महत्वाचं आहे. ते करत गेलं की हळूहळू खरं कर्म ईश्वरार्पण करण्याची योग्यता पुढे प्राप्त होते. पण खरं ईश्वरार्पण कर्म कसं की आपण मागेही एका सत्संगात आपण हा विषय घेतलेला की आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो, त्या आधी आपण खाऊन मग उष्ट करतो का अर्पण? तर नाही करत. आधीच देवाला देतो आणि मग नंतर ते आपण प्रसाद म्हणून घेतो. तर तसं कर्म करून मग ईश्वराला देणं म्हणजे ते उष्ट दिल्यासारखं नाही का होत? तर त्यामुळे कर्म करायच्या आधीच अशी बुद्धी जर असेल की हे कर्म जे घडतंय किंवा पुढेही घडणार आहेत, मागेही झालेली कर्म आहेत, हे सगळं करणारा करता करिता तूच आहे. विश्व चळत असे देणे परमात्मेने. महाराज ह्या ज्ञानेश्वर माऊलींचे ही ओवी बऱ्याच वेळा घेते. करणे वान घेतात. करणे वान करणे हे आगवे तोची जाणे, विश्व चळत असे जेणे परमात्मेने. तर असं जे झाडाचं पानही ईश्वराशिवाय हलत नाही जे म्हणतात, ती जाणीव ठेवून जे करतायत ते तुम्हीच करतायत महाराज, ही जाणीव ठेवून जर झालं तर ते ईश्वरार्पण होतं आणि तर ते शुद्ध ठरतं. तर महाराज सांगतायत ईश्वराला त्याचं काहीच नाही. संपूर्ण विश्व उत्पन्न करणं, त्याचं संरक्षण करणं आणि पुन्हा संहार करणं ही केवढी मोठी कार्य आहे. विश्व असताना सुद्धा संकटात सापडलेल्या अनेक जीवांना मुक्त करणं, जिज्ञासू जीवांना मार्गदर्शन करणं. जास्तीत जास्त जीव अर्थार्थीच असतात. मला हे पाहिजे, ते पाहिजे, त्यांच्याही इच्छा पूर्ण करण्याची शक्ती ईश्वराचीच आहे. तर असे सगळेही भक्त जे आहे त्यांच्या योग्यतेप्रमाणे, अधिकाराप्रमाणे त्यांचं कार्य करणं सगळं ईश्वराचं सामर्थ्य आहे. भक्तांचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. ज्ञानी, मुमुक्षु, आर्त आणि अर्थार्थी. गजेंद्र